Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. म्हणून करते करविते ह्या सगळ्या गोष्टीचे तेच आहे. डायरेक्ट मुळावरच लोक उठवले आणि हे खूप मोठा सूत्रधार आहे. प्रमुख सूत्रधार कट रचाचा सामूहिक हेच आहे. तो नार्को टेस्ट करा म्हणतो ना, सगळ्यात आधी मी तयार आहे. मी कोर्टात अर्ज करणारे होते नार्को टेस्ट करा म्हणून. होऊन दे दूध का दूध पाणी का पाणी. उद्या मीच अर्ज करणार, गृह मंत्रालयाला करणार, आमच्या SP साहेबाला सांगणार, कलेक्टर साहेबाला सांगणार, कोर्टात पण जाणार. सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्ट. अरे जातवा नाही रे, धन्यातो सारखा नाही मी. हे प्रकरण CBI कडेच गेलं पाहिजे आणि या प्रकरणामध्ये जे असतील त्यांच्या सगळ्यांची माझ्या सहित, माझ्यावर आरोप केलाय ना, माझ्या सहित ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा आणि एकदा महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला कळू द्या. विनाकारण एकदा एखादी 15 मिनिटाची प्रेस घेऊन एखाद्या व्यक्तीचं 30 वर्षाचं संबंध राजकीय आणि सामाजिक काम तुम्ही संपवायला निघाला असाल, आता जनता सुद्धा दूधखोळी राहिलेली नाही. गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो, आणि मीही जर आम्हाला जमत असेल तर मला माहित नाही, तो नार्को टेस्ट करा म्हणतो ना, सगळ्यात आधी मी तयार आहे. मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या नार्को टेस्ट करा म्हणून. होऊन दे दूध का दूध पाणी का पाणी. उद्या मीच अर्ज करणार, गृह मंत्रालयाला करणार, आमच्या SP साहेबाला सांगणार, कलेक्टर साहेबाला सांगणार, कोर्टात पण जाणार. सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्ट. अरे जातवा नाही रे, धन्यातो सारखा नाही मी. मी जातवाने आरोप नाही करत. माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही केला. भाषण झाले असतील, ते होत असतं जात असतं, पण असे खुनापर्यंतचे आरोप, घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत. तू CBI काय म्हणतो, तू त्याच्या पुढची कोणची काय असेल त्याच्यात मी तयारी. मी तर म्हणतो नार्को टेस्टला सगळ्यात आधी माझा अर्ज जाणार आहे. यांची यादी सरकारला देऊन सरकारने काय केलं हेही मला विचारावं लागणार आहे. पण माझ्या आई वडिलांनी कुणाला असं पुढे करून आणि तसं पुढे करून कुणाला संपवायचं कधीच कुणाला शिकवलेलं नाही. माझं तोंड वैद्यनाथाच्या प्रभूकडे आहे. पण विनाकारण असले खोटारडे, ज्याला काही अर्थ नाही, असे आरोप तुम्ही माझ्यावर करून समाजात संपवायचा प्रयत्न कराल, जीवनातून उठवायचा प्रयत्न कराल. जरांगे असं करू नका. आपलं वैर काय आहे. धन्याला आणखीन सांगतो, तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालणार. तो म्हणणं आहे ना, हे खोटी असेल खरी असेल काय असेल ना, शिड्यार काढा, करा शिड्यार. कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटलंय ते पोरं आता अटक आहेत. ते कुठे भेटले, त्यावेळेस यांचे मोबाईल कुठे होते, त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाचे. परळीत आहेत का, मुंबईत आहेत का, झालटा फाट्याला आहेत का, कुठं कुठं भेटले, करा लोकेशन. हे आता मागं पुढे जाणार नाही मी सुद्धा. आणि तुम्हाला माग वैर नाही ना, इतक्याला मुळावर उठाला. भाषण ठीक आहे, भाषणापुरतं ठीक आहे, आम्ही तुमच्यावर भाषण करू, तुम्ही आमच्यावर करू, पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले आणि हे खूप मोठा सूत्रधार आहे. प्रमुख सूत्रधार कट रचाचा सामूहिक हेच आहे. हे बघा, एक लक्षात घ्या, खुने त्यांचेच, गरुड त्यांचाच, सगळे आरोप त्यांचेच. बरोबर आहे, तेच आरोप करणार, तेच सांगणार, सगळं तर त्यांचं आहे. आता खुनेच्या तुम्ही म्हणताय तसं, मी तर माझ्याकडे बातमी नाही, तुम्ही म्हणताय तसं जर खुनेच्या घरावर हल्ला झाला असेल तर ते सुद्धा त्यांच्याच लोकांनी केला असेल आणि पुन्हा आमची नावं घ्यायची. म्हणून मी म्हणलंय की हा तपास पूर्णपणानं CBI कडे दिला गेला पाहिजे. काही जरी म्हणलं, 1 मिनिट माननीय मुख्यमंत्र्याला या बोलण्याचं वाईट वाटेल, पण इथली पोलीस यंत्रणा कुठल्याही जाती धर्माची असो, यांना घाबरून आहेत. 1.5 कोटी 2 कोटी
त्यातले 50 घ्या, मग एक जण म्हणतो मला बस झाले बाबा, तेवढेच खूप झाले. म्हणजे तुम्ही आपले असून माणसं मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मुळावर उपता पैशासाठी द्या. इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी? अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे समाजासाठी, जीव द्यायला सुद्धा तयार आहे गेला तरी. आणि तुम्ही त्याच्या नादी लागून यांना 64 का 34 काहीतरी खोट्या रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितले. मग हे ते पैसे घेणार, देणार, बदनाम करणार. मग हे जुळाना म्हणून मग ते गोळ्या आणणार, जेवणात घालणार, किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची. मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ती ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची. मग ते तसे डाव. तुम्ही म्हणले ना, मग प्रश्न विचारला ना तुम्ही की त्यांचा माझं काही संपर्क नाही का? धनंजय मुंडे अशी म्हटली त्यांचा माझा काही संपर्क हा. नाही. जरांगेंच्या- संपर्क नाही का? तो संपर्क नाही. हे त्यांचे बोलणे ते शिड्यावर घ्यायला पाहिजेत सरकारनं. मुख्यमंत्री साहेबांनी हे लय गंभीर विषय. हे आता फक्त ओबीसी चाडून पाहायला लागलाय. याच्या आधी जाती चाडून पत होता, आता ओबीसी चाडून पत होई. तुम्ही असं केलं, ओबीसी तमकं केलं म्हणून केलं. इथं ओबीसी समान नाही. तोही दलिंद्री, तोही घाण वर्तणूक, विकृतपणा, ओबीसीच्या गळ्यात गुंतवणूक. किंवा आरक्षणाचा विषयच नाहीये. ते 4 दिवस लेट मिळेल मराठ्याला किंवा ओबीसीला मिळेल ती भागच नाहीये. इथं इथं जीवना मरणाचा प्रश्न आहे. व्हिडिओ बनवून आणणारे, परराज्यात जा रे, तुम्हाला एवढाले पैसे, आणि तुम्ही पैशासाठी जाते उलटाला. मग हे तर करतोच ना तू खोरं नाटक. काय व्हिडिओ व्हायरल करायचे, रेकॉर्डिंग व्हायरल करायचे, आम्हाला बदनाम करायचं. तू त्या कार्यक्रमात बोलला बीडच्या, आम्ही प्रत्युत्तर दिलं, झाला विषय. पण तू ज्यावेळेस कटापर्यंत आला ह्या, मग मी सिरियस घेतलं. की कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करणं मला बंद पडलंय. मला काय बंद आहे कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करायचं? आणि माझं काही तेच काम आहे. ह्याला आरोप मानतात, ही थोतांडगिरी आहे. मी कुणाच्या तरी गाडीत मोबाईल टाकतो. अरे एवढे मोबाईल आहेत होय माझ्याकडेच का? मोबाईलची फॅक्टरी आहे? अर्थहीन बोलायचं, माध्यमांनी घ्यायचं, चालवायचं, टीआरपी मिळते. आता माझ्या प्रश्न आणखीन मिळेल. कुणाला सोडलं तुम्ही? कुणालाच नाही.